दाखवला जातोय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळाला। एक धाव आपल्याला पाहायला मिळाली एकाच धावेवरती फलंदाजाला इथून मात्र संयम दाखवावा लागतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल। दरम्यानचा पुढचा बॉल स्ट्रोक चांगला फटका देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव। भरपूर चांगले प्लेयर्स सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। प्रशांत पुजारी, सुहास करे असे एक नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या टीम मध्ये। यावेळेला देखील चांगला बॉल तितकाच चांगला फटका आणि दुसरा धावेचा मानस दाखवला। डेंजर एरियाला बॅटर धावत होता परंतु दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण झालेली आहे। या दोन धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेला फटका चांगला ऑन साइडला फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग। पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते। एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय या फलंदाजाला। एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि धावफलकावरती आता एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात। 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा। पुन्हा एकदा बॉल तयार। यावेळेला बॅटची आतली कडा जरूर घेतली तिथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अविनाश याच्या खांद्यावरती हे षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आणि आपल्या विश्वासात सार्थ अशी गोलंदाजी करत असताना चांगली बॉलिंग। फटका चांगला आहे समोरच्या दिशेला अतिशय देखणा आणि जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळतोय। बिग ब्लास्ट षटका डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय। बिनगडी बाद बॅटिंग करणाऱ्या टीमचं जरा नाव लिहा नाही बॉलर साई हेच आहे ना साई बोलते। आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साहिल। साईचा पहिला बॉल फटका ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात। एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते। काय वेगाने धावलाय बॅट्समन पांडुरंग आणि राकेश सध्या चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये। बॉल पुन्हा एकदा तयार। यावेळेला देखील चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर रंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता यष्टांच्या मागून मात्र सुहास करे या मॅचचे सूत्र सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलर आता पुन्हा एकदा तयार झाला। दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला देखील स्विच हिटचा प्रयत्न परंतु इथे जर का आपण बघितलं तर स्विच हिटला स्वीट हिट बनवता आलं नाहीये आणि हा देखील डॉट बॉल। बॉल तयार फटका चांगला आहे बॉल हवेत बॉलच्या मागे फिल्डर पकडला जातो जेल आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आणखीन एक विकेट जी पहिली विकेटची अपेक्षा होती ती विकेट इथून मात्र मिळवून देत असताना गोलंदाज आपल्या टीमसाठी
आणि बॅट्समॅन आता बाद झाला. पांडुरंग बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील अशी एक महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आयोजकांच्या माध्यमातून. तर टॉस साठी आम्ही इनिंग ब्रेक मध्ये विनंती करणार आहोत आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळणाऱ्या जय मल्हार FFSB. श्री गणेश आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक या दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या वेळेला देखील पहा सुभाष आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला सुभाष यांचा. 1+1 म्हणजे 2 धावा या बॉलवरती ऍड केल्या जातात. सुभाषचा पुढचा बॉल. या वेळेला देखील सुभाषचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती संयम दाखवावा लागतो आहे. सुभाष करे कळंबोली टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भरपूर मोठं नाव आहे. कळंबोलीचा बायकर मॅन म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. असा सुभाष या वेळेला सुभाषचा हा बॉल कमी गतीचा बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि सुभाष याला इथून मात्र सफलता मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद झाला. यश डीजे हा झाला खेळाडू बाद. श्री वैभव विरकर साहेब उद्योजक MRF टायर खारगाय यांच्या तर्फे खेळाडू बाद. खेळाडू बाद. आता नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणूनच सुभाष करे या खेळाडूची ओळख आहे. मनाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. नुकतीच मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्याने जिंकली गेल्या वर्षी KPL मध्ये. यावेळेला व्हाईट बॉल पंचाने घोषित केला. यावेळेचा पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातो आहे आणि या मोमेंटला दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. 21 धावा. सुभाष पुन्हा एकदा तयार.
या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॉलच्या मागे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. तिथे जर का आपण बघितलं तर बॉलला थांबवू शकले नाही आहेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणी चौकार. हा बघा क्रिकेटचा अजूनही मात्र सुहास करे यांच्या स्पेल मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॉल बॅकड्राव खेळला. बॉलच्या मागे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती संयम इथून मात्र दाखवावा लागतोय या फलंदाजाला आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. सुहासच्या स्पेल मध्ये शेवटचा बॉल हवेत पकडला जातो झेल आणि सुहास करे आपल्या ओव्हर मध्ये आणखीन एक विकेट मिळवत असताना आता ओव्हर नंबर बघता बघता 3चा देखील खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाबा 26 आणि विकेट आतापर्यंत गमावलेला आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमनं. धन्यवाद. फटका चांगला आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगला आपल्याला पाहायला मिळालं. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन जर का आपण बघितलं तर एकूण धावसंख्या आपण सध्या बघतोय 29 धावा 29. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअपला फिल्डर देखील आपल्याला बघायला मिळाले आणि चांगली फिल्डिंग. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साई मोहिते प्रभावित करते आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील वेगवान बॉल. इथे घडतंय काय. बॅट्समन झाला क्लीन बॉल. मधली यष्टी वाकवलेली आहे आणि आणखीन एक झटका बसलाय आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मिळेल डीजे मास्टरला संधी. येऊ द्या एक सुमधुर संगीत. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि श्री गणेश टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचे कॅप्टन टॉस साठी या वेळेला फटका चांगला. बॉल हवेत पकडला जातो झेल. आणखीन एक विकेट. बॅट्समन बाद. चेंडूने केलाय नाद. हा झाला खेळाडू बाद. श्री वैभव पव्या 2 बॉल वरती 2 विकेट या गोलंदाजाने मिळवलेल्या आहेत. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज साई मोहिते आपल्याला पाहायला मिळणार आहे. पव्या या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का.
चला आता आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. हॅट्रिक बॉल आहे, बघा काय घडणार आहे. हॅट्रिकच्या बॉलवरती बॉलर तयार. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र बॅकवर्ड रिझर मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि विकेट हॅट्रिकची संधी इथून मात्र गमावली. आता या मोमेंटला पहिल्या डावाचा पहिल्या सत्राचा खेळ इथेच संपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 31 धावा. चला आता आपण टॉस करणार आहोत. आदित्य बिर्ला लॉजिस्टिक आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्सना पहिला सामना जिंकलेला. दुसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील पहिला सामना 3 ओव्हरची मॅच आहे. टॉस आपण करतोय. श्री गणेश आणि आदित्य बिर्ला लॉजिस्टिक टॉस जिंकलाय. टॉस जिंकला आपला निर्णय. गोलंदाजी असेल सर आमची. गोलंदाजी करत असताना आता 3 ओव्हरची मॅच आहे. समोरची टीम तेवढाच ताकदवान संघ आहे. या संघाला आपण किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी 25 ते 30 धावेच्या दरम्यान थांबूया आम्ही समोरच्या टीमला. यस, थँक्यू. आता मी जातोय प्रतीक ठाकूर यांच्याकडे. पहिली मॅच लो स्कोरिंग मॅच होती. आपल्या फलंदाजाने चांगली बॅटिंग करत ती मॅच जिंकली. आता या मॅच मध्ये काय रणनीती असेल आणि समोरच्या टीमला आपण किती धावांचं टार्गेट सेट कराल? सगळ्यात प्रथम मी बोललो की आयोजन हे खूप चांगलं आहे. आजूबाजूला रेलिंग आहे आणि ह्या क्लायमेटमध्ये खेळायला अतिशय खूप चांगली मजा येते. आणि बॅटिंग आल्यानंतरला आमचा जास्तीत जास्त 35 ते 40 रन करायचा निघणं असेल समोरच्या टीमवर. येस, थँक्यू सो मच. हे होते प्रतीक ठाकूर. चला 32 धावांचा टार्गेट आता इथून मात्र सेट केलं आणि या 32 धावांचा लक्षाचा आता कशा रीतीनं पाठलाग केला जाईल हे देखील बघायचं. पाहूया 32 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची घोड जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सुहास करे आणि त्यांच्या साथीने संतोष गोसावी हे दोन फलंदाज. संतोष गोस्वामी आणि सुहास करे आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. नेक्स्ट मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदित्य बिर्ला लॉजिस्टिक त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघाल. 3 ओव्हरची मॅच असणार आहे, म्हणजेच भरपूर कसरत त्या मॅच मध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. राकेश आला गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला कळंबोलीचा बायकर मॅन सुहास करे. छोटा पॅकेट बडा धमाका अशी ओळख आहे या खेळाडूची कळंबोली परिसरामध्ये. असा एक नामांकित बहुचर्चित खेळाडू सुहास स्ट्रायकिंग इन वरती. यावेळेला वेगवान बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल.
डॉट बॉल आला. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार झाला. राकेशचा हा बॉल फटका चांगला आहे. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्येच स्क्वेअर लेग रेझर मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रणजित कट्टे स्मॅश किंग्स 11 या टीमचा. यावेळेला फटका चांगला आहे. डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और चौकार देख. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक जबरदस्त वाक्यांना जोगा फटका आपण बघितला आणि या बॉलवरती 4 धावा. लेदर बॉल मध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन या खेळाडूचं राहिलेलं आहे. म्हणूनच त्याचाच मॅग्निफाईड टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना सुद्धा या खेळाडूला मिळाले. यावेळेला देखील फटका चांगला आहे. बॉल हवेत परंतु चौकाराचा मोह त्याला सावरता आला नाहीये आणि इथे मात्र बॅट्समन बाद होतोय. प्रज्वल डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल त्यांनी कॅरी केला आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं. सचिन करवार आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नमो चषक अक्षरशः या खेळाडूने गाजवलं होतं. त्या स्पर्धेमध्ये मात्र उत्कृष्ट फलंदाज या खेळाडूने मोटरसायकल बाईक जिंकली होती असा मात्र सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार. एक चांगली दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही टीम मध्ये एक चांगली स्टारकास्ट असले ना त्यावेळेला मात्र दोन्ही टीमच्या माध्यमातून एक चांगला संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव काय गॅप शोधलाय. रिकाम्या जागा बरा गॅप मधून बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. ज्या प्रकारे सुईतून धागा काढावा तशा प्रकारे गॅप इथून मात्र शोधून काढला आणि या बॉलवरती इथे मात्र 4 धावा प्राप्त झाल्या. एसकेच्या बॅट पण हा चौकार आला. 4 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल. स्ट्रोक चांगला आहे. वाव इनफिल्डच्या वरन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाला गुदगुल्या करत. आणखीन एक बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. अफलातून फटकेबाजी. सचिन आल्याबरोबरच मात्र वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये फटके सजवतोय. आक्रमकतेसाठी वीरेंद्र सेहवाग हे जाणले जायचे आणि हा देखील फलंदाज आक्रमकतेसाठी जाणला जातो. नमो चषकातील मॅन इथे जर का आपण बघितलं तर उत्कृष्ट फलंदाज मोटरसायकल बाईक या खेळाडूने जिंकली होती. तोच खेळाडू सचिन आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीवरती एक चांगला खेळ दाखवत असताना. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. तेरा धावा धावफलकावरती 13 रन्स ऑन द बोर्ड. शशिकांत सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे.
पाहूया शशिकांत यांच्या माध्यमातून कशा रीतीनं आता इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग इनला सुवास करे, छोटा पॅकेट बडा धमाका. बॉल तयार झाला. शशिकांत यांचा दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला पहा इथे मात्र एक चांगला फटका इथून सजवला. एक धाव कंप्लीट आणि पुन्हा एकदा एका जागेवरती संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला. थोडासा बाउन्स झाला. बाउन्सर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज शशिकांतचा. हे ओळखलं या फलंदाजाने आणि मोठा फटका न खेचता तिथे मात्र एक सिंगल प्राप्त केली. हीच खासियत आहे. ज्या वेळेला मोठे फटके येतात त्या बॅटरला स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट असतं आणि इथे मात्र स्ट्रायकिंग इन वरती आणलं जातं. बॅटर एस केला. स्विच इटचा फटका अगोदरच मन बनवलं होतं आणि त्यानंतर हा फटका त्याला सजवायचा होता परंतु अपयश. पुन्हा एकदा एक रन्स आपल्याला पाहायला मिळतीये लेग बायच्या रूपानं. ही एक धाव आपण बघतोय. एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड. 1.2 चेंडूचा खेळ संपला. एक गडाच्या मोबदल्यात 16 बॉल मध्ये 17 करायच्या आहेत. पुढचा बॉल. बॉल तयार. शशिकांत ओव्हर द विकेट. शशिकांतचा बॉल पुन्हा एकदा स्विच इट. सुहास करेचा सुद्धा हा स्विच इट अनसक्सेसफुल ठरला आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आणखीन जर डॉट बॉल आली ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग करणारा साईनाथ हा संघ मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देखील इथे देणार नाही आहोत. यावेळेला देखील हलक्या हाताने बॉलला पुश केले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भरपूर वेगाने बॅटर धावला सुवास करे आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होतीये. या 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शशिकांत यांचं आम्ही नक्कीच कौतुक करू ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत पुढचा बॉल हाताळण्यासाठी. स्विच इट. फटका हवेत. कॅच होईल का? पकडला जातोय झेल आणि चुकीचा फटका खेळत बॅट्समन सुवास करे आता इथून मात्र बाद झाला. जो सलामीला आलेला सुवास भरपूर काही करू शकला नाही आणि सुवास आता इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं धावा येत होत्या. या फटक्यांची गरज होती का? प्रश्न नक्कीच सुवासला आता डगआउट मधून विचारला जाईल. धावफलकावरती धावा आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 17 धावा. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये 15 करायचे आहेत.
यावेळेला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. रनआउटची संधी, परंतु 2 धावा इथे मात्र भरपूर वेगाने कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती. येणार बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये आता 13 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 13 करायच्या आहेत. आता बॅटिंग करणाऱ्या जर का आपण बघितलं तर रणजित कट्टे पाटील, डीजी जे एम अर्थात जय मल्हार, स्मॅश किंग्स 11 या संघाला आता 12 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. बारा बॉलमध्ये 13 करायचे आहे. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर तुम्हाला 2 षटकार इथून मारावे लागतील आणि एक सिंगलची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झाला. ओव्हर नंबर 3 मध्ये अवधूत आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती पाहूया अवधूतच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. इथून का जर का हे ओव्हर या ओव्हरमध्ये 2 ते 3 धावा आल्या तर सुरक्षित असेल सामना फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु इथे मात्र सिंगल डबल धावा चालू ठेवल्या तर भरपूर दडपण येणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. गोलंदाज तयार झाला. फटका चांगला एसकेच्या बॅटमॅनना बिग हिट. बॉल चालला डाउन द ग्राउंड. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा एसके के बैट से एक शानदार छक्का. जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आता 7 करायच्या आहेत येणाऱ्या 11 बॉलमध्ये. बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. डॉट बॉल हाताळावे लागतील या मॅच मध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमला. ते डॉट बॉल आता येतील का अवधूतच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अवधूत तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेला सॉफ्ट बॉलला दिशा दिलेली आहे. 1 बॉल इथे मात्र जर का आपण बघितलं तर 1 धाव कंप्लीट झाली आणि एका जागेवरती संयम दाखवावा लागतोय. एसके मात्र खेळपट्टीवरती उभा राहत असताना एक चांगली भागीदारी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आता 6 करायच्या आहेत. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली जाईल का. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे सौरभ मोटे. या सुद्धा खेळाडूने 1 बाईक जिंकलेली आहे आणि दोन्ही बायकरमॅन एक महत्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. आमचे गुणलेखक मित्र योगेश वाघ सर. ज्या वेळेला मात्र गुणलेखक मित्र एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात ना त्यावेळेला एक कॉमेंटेटर आणि गुणलेखकाचं कॉम्पिटिशन जुळत असतं आणि तेच कॉम्बिनेशन इथे मात्र या स्पर्धेच्या अनुषंगाने जुळतं. भरपूर कौतुक करतोय आम्ही योगेश वाघ सरांचं. प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाडला जातोय. एक परफेक्ट गुणलेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या कळंबोली विभागामध्ये आणि चांगली गुणलेखिका त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते. गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा अवधूत स्ट्रायकिंग इनला. मिस्टर एसके बॉल तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेला देखील हलक्या हाताने बॉलला दिशा दिलेली आहे. 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूण धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. आता 8 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज. गोलंदाज अवधूत तयार होईल का. पुन्हा एकदा तयार होतोय. डॉट बॉल येतील का. यावेळेला फटका चांगला. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरना. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय. हा उत्तुंग हाय आणि हँडसम गगनाला गवसणी घातणारा महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये
सामना जिंकणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आणि अभिनंदन, हा सामना जिंकलाय. अर्थातच रणजित कट्टे, डीजी जय मल्हार, स्मॅश किंग्स 11 या संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना ज्यानं मात्र 2 षटकं हाताळली, 8 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्या, तोच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो साई मोहिते. साई मोहिते आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन इथून मात्र आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि विनंती असेल रणजित कट्टे, अर्थातच जय मल्हार स्मॅश 11 टीमचे कॅप्टन, आपण 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवायचे आहेत. कार्डिओ